कमेंटमध्ये एक प्रश्न विचारला आहे, की दह्यापासूनच ताक बनतं. मग ताक जास्त प्यायला का प्रॉब्लेम नाही? दही हे नियमित सेवन करू नये असं आपण पूर्वी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि त्याच्यावर ही कमेंट आलेली आहे. तर याच्यात फरक पडतो तो म्हणजे संस्काराचा. दह्यापासूनच ताक बनतं. पण दह्यापासून ताक बनवताना त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घुसळण्याची क्रिया करतो, ज्याला मंथन संस्कार असं म्हटलं जातं. आणि ह्या संस्काराने दह्याचे गुण बदलतात. त्यामुळे ताकाचे गुण आणि दह्याचे गुण हे वेगळे असतात. कुठलाही पदार्थ बनवताना, एक पोळी बनवताना आपण त्याच्यावर दळणे, कुटणे, मळणे, भाजणे ह्या सगळ्या क्रिया करतो आणि त्याच्यामुळे गहू हा पचायला हलका होत जातो. तशाच पद्धतीने दह्यावर ज्यावेळेस घुसळण्याची क्रिया होते, तेव्हा ते पचायला हलकं बनतं. त्यामुळे दह्याचे आणि ताकाचे गुण हे वेगळे आहेत. त्याच्यामुळे दही हे अभिषंधी असतं, तर ताक हे रुचकर असतं, पाचक असतं. त्याच्यामुळं ताक हे नियमित आपण सेवन करू शकतो. मात्र दही हे नियमित सेवन करणं चुकीचंच आहे. तुम्हालाही काही आणखीन जर प्रश्न असतील, तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण त्याचा निश्चितपणे पुढच्या व्हिडिओजमध्ये अंतर्भाव करू. धन्यवाद. निरोगी भवा.